आपण दिवसभरामध्ये हजारो शब्द बोलतो, पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचे शब्द फक्त संवाद साधत नाहीत, तर ते तुमचं भविष्य घडवत असतात. जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तर सगळ्यात अगोदर तुमचे शब्द बदला, कारण की शब्द हे विचारांचे आरसे असतात आणि विचारच कृतीमध्ये बदलतात. आज आपण पाहणार आहोत की छोट्याशा शब्दाच्या बदलानं तुमच्या मानसिकतेमध्ये किती मोठा सकारात्मक फरक पडू शकतो. उदाहरण घ्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल, अनेकदा आपण म्हणतो की मला हे काम करावं लागतंय, आय हॅव टू डू धिस. हा शब्द एक प्रकारचं ओझं दर्शवतो, ओझं वाटतं. त्याऐवजी फक्त इतकंच म्हणून बघा की मला हे काम करायची एक संधी मिळाली आहे, आय गेट टू डू धिस. बघा, तुमच्या ओझ्याचं रूपांतर लगेच कृतज्ञतेमध्ये रूपांतरित होतं. जेव्हा आपण म्हणतो की ही एक मोठी समस्या आहे, तेव्हा आपलं डोकं चक्रावून जातं, पण त्याच जागी हे एक नवीन आव्हान आहे असं म्हणून पहा, तुमचं मन आपोआप उत्तरांच्या शोधामध्ये लागतं. शब्दांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आपण स्वतःशी जे बोलतो, सेल्फ टॉक ज्याला आपण म्हणतो, ते आपल्या मनावर उपजत, मनावर, सबकॉन्शियसनेस म्हणजे माइंडवर खोलवर परिणाम करतं. मी हे करू शकत नाही हे म्हणण्यापेक्षा मी हे कसं करू शकतो, हा एक छोटासा बदल आपल्या यशाच्या मार्गावर आपल्याला नेऊ शकतो. नेहमी लक्षात ठेवा की तुमचे शब्द तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात. आजपासून तक्रार करण्याऐवजी कौतुक करायला शिका. नकारार्थी शब्दांऐवजी सकारात्मक शब्दांचा वापर करा आणि मग बघा तुमचं जग, तुमचं लाईफ, तुमचं आयुष्य कसं बदलतं ते.